नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी24 तास हितगुज या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत. आजचा विषय आहे तिरळेपणा आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील दोन नेत्रतज्ञ डॉक्टर मिलिंद किल्लेदार व डॉक्टर परीक्षित गोखले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी दोन्ही नेत्रतज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेची यावर्षीची थीम आहे एमओएस आपल्या दारी. सर्वसामान्यांपर्यंत डोळ्यांच्या आजारांबाबत योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहोचावी हाच या संघटनेचा मुख्य हेतू आहे. आणि डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे मिरज इथून पूर्ण केलं आणि अरविंद रुग्णालय मदुराई इथून त्यांनी बालनेत्र चिकित्सा व तिरळेपणा या विषयात फेलोशिप प्राप्त केली. अनुराधा रुग्णालय व लायन्स क्लब रुग्णालय मिरज इथे त्यांनी तब्बल 23 वर्ष आपली सेवा बजावलेली आहे. महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे माजी सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. तिरळेपणा आणि बालरोगावर अनेक नेत्रतज्ञ असून बीजे मेडिकल हॉस्पिटल वैद्यकीय हॉस्पिटलमधून त्यांनी आपली पदवी संपादन केली आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी इंग्लंडमधून FRCS MSc ह्या पदव्या संपादन केल्या. गोगटेस आय क्लिनिक्समध्ये 18 वर्ष सेवा त्यांनी बजावली आहे. DY पाटील वैद्यकीय महाविद्यालय पिंपरी इथे ते प्रोफेसर म्हणूनही कार्यरत आहेत. नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांमार्फत गोरगरीब रुग्णांची सेवा बजावली असून आतापर्यंत त्यांनी 2,500हून अधिक तिरळेपणा शस्त्रक्रिया तर 50,000हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया 70हून अधिक शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे प्रसिद्ध झालेत. तसंच ते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे शास्त्रीय समितीचे अध्यक्षही आहेत. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घ्या दोन्ही नेत्रतज्ञांकडून. मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-222110 या क्रमांकावरती संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेकडे वळूया. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टरांचं. आणि डॉक्टर, सगळ्यात अगोदर आज आपण तिरळेपणाबद्दल बोलणार आहोत. ह्या विषयाकडे वळण्यापूर्वी मला सगळ्यात तुम्हाला प्रश्न विचारायचा डॉक्टर मिलिंद किल्लेदार की डोळ्यांच्या स्नायूंबद्दल काय सांगाल एकूणच? तिरळेपणा हा मुख्यतः डोळ्याच्या स्नायूंच्या वरतीच अवलंबून असतो. आणि या स्लाइडमध्ये आपण पाहू शकाल की आपल्या प्रत्येक डोळ्याची हालचाल करणारे जवळजवळ 6 स्नायू आपल्याला दिलेले असतात आणि 6 आणि 6 अशा 12 स्नायूंचं अत्यंत सुरेख कोऑर्डिनेशन हे आपल्याला होत असतं. आणि ते आपल्याला नेहमीच्या जीवनात लक्षातही येत नाही की ही इतकी कॉम्प्लेक्स मेकॅनिझम असेल. बरं. पण ह्या 12 स्नायूंपैकी कुठल्याही एखाद्या स्नायूचं कमी किंवा जास्त काम झालं म्हणजे त्याचा बॅलन्स जर बिघडला तर थोडक्यात आपल्याला तिरळेपणा दिसून येतो. मग हा जन्मापासून असेल, नंतर झालेला असेल, वेगवेगळी कारणं आपण पुढे चर्चेमध्ये घेणार आहोत. बरोबर आहे. पण या 12 स्नायूंवरती सगळं आपलं हे जग उभारलेलं आहे. बरं, म्हणजे आपल्याला जे व्यवस्थित दिसतंय आता ह्या क्षणी ते आपले हे 12 स्नायू कार्यरत आहेत आणि ते योग्य कार्यरत आहेत म्हणून ते योग्य तऱ्हेने दिसतंय आणि तिरळेपणा नाहीये. त्यामुळे अर्थातच तिरळेपणा म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी काय सांगाल? तिरळेपणा म्हणजे आपले जे दोन्ही डोळे आहेत हे दोन्ही डोळे सरळ असतात आणि दोन्ही डोळे एकत्र फिरतात. समजा दोन्ही डोळे एकत्र फिरत नसले, एखादा डोळा आत गेला किंवा एखादा बाहेर गेला किंवा वरती गेला तर त्याला आपण तिरळेपणा असं म्हणतो. तर स्क्विंटी, शिफ्टी, वेडं वाकडं बघणारा, भेंगापण असं हे त्याच्यात आहे. आणि याच्यात नुसतं पुढच्या माणसाला दिसायला विचित्र दिसतं असं नाही, म्हणजे लुकिंग लंडन, टॉकिंग टोकियो. पण जी व्यक्ती जिला तिरळेपणा आहे ती व्यक्ती पण नीट खोलीचा अंदाज घेऊ शकत नाही, अंतराचा अंदाज घेऊ शकत नाही, डिस्टन्स डेप्थ परसेप्शन त्यांनी जातं. तर स्क्विंट किंवा तिरळेपणा हा नुसता बघण्याकरता म्हणून कॉस्मेटिक असा नाही आहे, तर त्यांनी आपली जी बघायची क्षमता आहे ती पण थोडी कमी होते. बरं, म्हणजे ह्याच्याकडे खरं तर खूप बारकाईने लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. उपचार करणं देखील आवश्यक आहे. आपण उपचारांबद्दल बोलूयाच, पण तत्पूर्वी मला डॉक्टर किल्लेदार तुम्हाला विचारायचं की ह्याचे काही प्रकार आहेत का प्रामुख्याने, आणि असतील तर ते कोणते आहेत? हो, शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याचं विविध विवेचन करून वेगवेगळे प्रकार सांगितले गेलेले आहेत. जसं आपण या स्लाइडमध्ये बघतोय, इंटरमिटंट, लेटंट किंवा मॅनिफेस्ट किंवा फोरिया किंवा ट्रोपिया. पण महत्वाचं म्हणजे दोन्ही डोळे एकाडेक तिरके असणं, जसं ह्या पिक्चर मध्ये आपण पाहतोय, किंवा एकच डोळा सातत्यानं तिरका असणं. हे मुख्य 2 प्रकार म्हणता येतील. डोळा कुठल्या पोझिशन मध्ये जातोय त्यावरनं आपण हे 4 प्रकार पाहतोय. पहिल्या चित्रामध्ये डोळे नाकाच्या जवळ आलेले दिसतात, याला आम्ही
आमच्या परिभाषेत इझोट्रोफी असं म्हणतो. डोळे एकमेकापासून लांब जात आहेत दुसऱ्या चित्रामध्ये, त्याच्यामध्ये कानाकडच्या बाजूला डोळे गेलेले आहेत, याला आम्ही एक्झोट्रोपिया असं म्हणतो. तिसऱ्या प्रकारामध्ये डोळा वरती गेलेला दिसतोय, याला आम्ही हायपरट्रोपिया असं म्हणतो. आणि चौथ्या प्रकारामध्ये डोळा खालच्या दिशेने गेलाय, याला आम्ही हायपोट्रोपिया असं म्हणतो. सर्वसामान्यांना दिसण्यासाठी हे 4 प्रकार पुरेसे आहेत. तांत्रिक बाबी आम्हाला नेत्रतज्ञांना त्याचा अभ्यास करावा लागतो. बरोबर. पण यापैकी कुठलाही जर का फोटोवरनं जास्त लक्षात राहील प्रेक्षकांच्या, की असं जर का आपल्याला काही समाजामध्ये एकमेकांच्याकडे पाहताना दिसलं. आणि याच्यामध्ये महत्वाचा भाग की एक जो कॉन्फिडन्स असतो, एकमेकाकडे आपण जेव्हा बोलतो तेव्हा बघताना एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे नजर घालून बघत असतो. तर ज्या व्यक्तीला तिरळेपणा असतो त्याच्या समोरच्या व्यक्तीला असा कायम प्रश्न पडतो की हा माझ्याकडे बघतोय का नाही. तर हा सोशल कॉन्फिडन्स मिळण्यासाठी समाजामध्ये तिरळेपणा नसणं, दोन्ही डोळे सरळ असणं हे अत्यंत महत्त्वाचं. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की कधी कधी हा लहानपणीच तिरळेपणा असतो किंवा नंतर काही वर्षानंतर उद्भवू शकतो, असं काहींच्या बाबतीत होतं का? प्रत्येकाला असं ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं? नाही, वेगवेगळ्या वयांमध्ये तिरळेपणाचे दोष दिसून येतात, त्याची कारणही वेगवेगळी असतात. बरं. पण जन्मजात सुद्धा तिरळेपणा असतो आणि अगदी लहान वयात सुद्धा त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. बरोबर. आणि मोठेपणी काही कारणांनी, जसं ऍक्सिडेंट, मार लागून किंवा पॅरालिसिस जसं आपल्याला शरीराला होतो तसा डोळ्याच्या या स्नायूंना सुद्धा पॅरालिसिस होऊ शकतो. बरं. त्यामुळे पण तिरळेपणा येऊ शकतो. बरोबर. अर्थातच तिरळेपणा होण्याची काय नेमकी कारणं असतात त्याविषयी काय सांगाल? एक तर कारण म्हणजे जर कोणाला चष्म्याचा नंबर असेल आणि त्यांनी तो चष्मा नाही घातला तर त्यांनी पण तिरळेपणा येऊ शकतो. बरं. दुसरं म्हणजे जसं डॉक्टर किल्लेदारांनी सांगितलं की कोणाला नर्व पॅल्सी असेल, कोणाची स्नायू ही काही कारणाने त्याला पॅरालिसिस आला तर त्याच्यामुळे सुद्धा तिरळेपणा येतो. किंवा बाकी इतर डोळ्याला कुठला इजा झाली, डोळ्याला आजार झाला आणि तो डोळा आता नीट बघू शकत नाही तर त्यांनी सुद्धा डोळा तिरळा होतो. तर तशी तिरळेपणाची कारणं अनेक आहेत. त्यामुळे जेव्हा आपण कुठली व्यक्ती जी तिरळी आहे म्हणून बघतो तर त्याचं संपूर्ण एक आपल्याला डोळ्याचं नीट पूर्ण तपासणी करायला लागते, ज्याच्यावरनं आपल्याला कारण कळतं. आणि बरेचदा साधा सोपा चष्मा दिला किंवा म्हणजे औषधं दिली तर त्यांनी पण काही तिरळेपणा बरा होऊ शकतो. म्हणजे याच्यासाठी काही खास औषधं आणि ड्रॉप्स वगैरे आहेत? ड्रॉप्स असे नाही, पण हो औषधाचे प्रकार आहेत, ते आपण पुढे जाऊन सांगू. अर्थातच मला कारण दोष निवारण करणं फार आवश्यक आहे. डॉक्टर काय सांगाल त्याविषयी? नाही, मुळात पहिली गोष्ट म्हणजे जितक्या लहान वयामध्ये हे लक्षात येईल तितकं चांगलं. बरोबर. कारण ही जी क्षमता आहे दोन्ही डोळे एकत्रित वापरण्याची, मग ते आपण पेननी लिहिणार असू किंवा मोठेपणी ड्रायव्हिंग करणार असू, साधं पायऱ्या उतरणार असू, पायऱ्या चढणार असू, तर याच्यामध्ये खोलीचा अंदाज म्हणजे डेप्थ परसेप्शन आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. आणि जर लहान वयात ही ट्रीटमेंट पूर्ण झाली तर नुसतं कॉस्मेटिक म्हणजे लोकांना दिसायलाच डोळे सरळ होतील असं नाही, तर हे फंक्शन म्हणजे त्याच्या मागचं जे आपल्याला तो जो फायदा मिळायला पाहिजे तो सुद्धा निश्चितपणे चांगला मिळतो. म्हणून ही ब्रँच विशेषतः जी डेव्हलप झाली आहे की लहान मुलांचे नेत्रविकार, तर त्यामध्ये हा विशेषतः अभ्यास केला जातो आणि लहान वयामध्ये हे त्याचं निदान होणं आणि त्याची ट्रीटमेंट पूर्ण त्या वयामध्ये करणं आता शक्य झालंय. तुम्हाला असं वाटेल की इतक्या लहान मुलाचं की जे बोलू सुद्धा शकत नाहीये, व्यक्त करू शकत नाहीये, इतक्या लहान मुलांची नजर तरी तपासता येते का? तर हो, निश्चितपणे अशी आता उपलब्ध झाले की एखाद्या 3 महिन्याच्या 6 महिन्याच्या बाळाची सुद्धा नजर किती आहे हे पुष्कळशा ॲक्युरसीने आम्ही सांगू शकतो. बरं. म्हणजे थोडक्यात म्हणजे ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये, तर आपल्याला एक योग्य सल्ला घेणं त्याचबरोबर ट्रीटमेंटकडे वळणं फार आवश्यक आहे. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर तिरळेपणाविषयी अजून विस्तृत चर्चा करूया. पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय तिरळेपणाविषयी. आपल्या सोबत आहे डॉक्टर मिलिंद किल्लेदार आणि डॉक्टर परीक्षित गोखले. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला फोन आलेला आहे रामपूरवरून. संपत यांचा विचारा. काय प्रश्न? नमस्कार संपत, बोला. हा बोला. हे आमचे म्हणजे लहान मुलासाठी का मोठ्या माणसासाठी काही प्रश्न आहे? बोला. अहो म्हणलं मुलासाठी एका मोठ्या माणसासाठी विचारण्यासाठी त्यासाठी काही प्रश्न आहे का? हो विचारा ना. हा विचारा, प्रश्न काय आहे तुम्हाला?
आमचे मेसेज आहे ना थोडे असं बघताना असं तिरक्या बघतात, मग त्यासाठी काही काही सवलत किती वय आहे त्यांचं? वय किती आहे? मंडळ आहे ना त्यांचं ना असं तिरके नजर होते त्यांची वाली, त्यासाठी काही आहे बरं, ठीक आहे ठीक आहे. संपत, तुमचा प्रश्न कळला. त्यांचे कोणीतरी नातेवाईक आहेत, त्यांचं 45 वय आहे आणि त्यांना तिरकेपणा आहे, तिरळेपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण अशा वयांमध्ये असलेल्यांना देखील तिरळेपणा घालवू शकतो का? नक्की तिरळेपणा घालू शकतो. त्यांना आपण एक वेगळे प्रिझम्सचे चष्मे आहेत ते देऊ शकतो किंवा त्यांना आपण ऑपरेशन करून त्यांचा डोळा सरळ करू शकतो. तर अगदी सहजरित्या त्या तिरळेपणाचा निदान पण आणि उपचार पण करता येईल. तर त्यांना त्यांच्या जवळचे जे नेत्रतज्ञ आहेत त्यांना जाऊन दाखवायला सांगा, ते होऊ शकेल. बरोबर आहे. त्याचबरोबर लेझी आय किंवा आळशी डोळा ज्याला म्हटलं जातं ते नक्की काय आहे आणि त्याच्यावरती काय उपचार केले जातात? कसं आहे, दोन्ही डोळ्यांची जी बघायची क्षमता आहे ही जन्मापासून हळूहळू वृद्धिंगत होते, डेव्हलप होते. तर आपण याच्यात या स्लाइडमध्ये जे बघतो आहे की समजा कुठली एक ऑब्जेक्ट आहे तर त्याचं मेंदूमध्ये दोन्ही डोळ्याकडनं त्याची इमेज पोचते. बरोबर. पण समजा एका डोळ्यामधनं ती इमेज फॉर्म होऊ शकत नसेल, एक डोळ्यामध्ये समजा मध्येच काहीतरी आजार असेल, मोतीबिंदू असेल, काही कॉर्नियल ओपॅसिटी असेल किंवा एका डोळ्याला खूप जास्त चष्म्याचा नंबर आहे त्यामुळे तो डोळा नीट फोकस नाही करू शकत. बरोबर. तर फक्त एका डोळ्याकडनंच मेंदूकडे जी काही आपल्याला माहिती जायची आहे ती जाते आणि दुसऱ्या डोळ्याकडनं जातच नाही. बरं. आणि त्यामुळे मग जो दुसरा डोळा आहे तो थोडासा अधू किंवा आळशी होतो, कारण की त्याला बघायची सवयच राहत नाही. मग नंतर जरी आपण काही प्रयत्न केले तरी त्या डोळ्यांनी लहानपणी कधी नीट बघितलंच नाही, काम केलंच नाही. तसं सगळेजण उजव्या हाताने चांगलं लिहू शकतात, पण डाव्या हाताने करायचं झालं तर पटकन नाही येत. मग याला उपचार असा की जो चांगला डोळा आहे त्याला आपण अक्लूड केला, त्याला बंद केला, तर जो दुसरा डोळा आहे तो मग परत कार्यान्वित होतो. जसं कोणाचा उजवा हात प्लास्टर मध्ये गेला तर काही दिवसांनी तो डाव्या हाताने पण लिहायला शिकेल. तर तसं अक्लुजन थेरपी केली तर जो दुसरा डोळा आहे तो काम करायला लागतो. तर याच्यात डोळा तसा स्ट्रक्चरली नॉर्मल असतो, म्हणजे त्याच्यात बिघाड असा काहीच नाहीये, पण फंक्शनली त्याला काम करायची जी क्षमता आहे त्यांनी कधी नीट बघितलंच नाहीये. तर त्याच्यावर आपण ती जर जबाबदारी टाकली तर मग तो डोळा परत चांगला बघायला लागतो. पण हे सगळं वयाच्या 7व्या-8व्या वर्षाच्या आतच करायला लागतं, कारण की त्याच्यानंतर जनरली दृष्टीची वाढ होत नाही. दृष्टीची वाढ ही पहिल्या 5, 6, 7 वर्षातच होते. त्यामुळे अम्ब्लायोपिया ट्रीटमेंट जी आपण आळशी डोळ्याची ट्रीटमेंट आहे ती आपण जितक्या लवकर केली तेवढी चांगली. बरोबर. तुम्ही आता म्हणाल 7व्या-8व्या वर्षापर्यंत साधारणतः मुलांमध्ये ही ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. पण मग पालकांनी नेमकं कसं समजावं की ह्याला अम्ब्लायोपिया आहे किंवा लेझी आय आहे? जसं आता डॉक्टर किल्लेदारांनी सांगितलं की अगदी 3 ते 4 महिन्याचं बाळ असेल तर त्यांना पण आपण त्या बाळाची दृष्टी मोजू शकतो. आणि आता आपल्या शास्त्रात असं म्हणतात की 4थ्या वर्षापर्यंत म्हणजे शाळेत जायच्या आधी, आणि आजकाल तर मुलं नर्सरीला, प्री स्कूल, अंगणवाडी, बालवाडीला 3ऱ्या-4थ्या वर्षापासूनच जातात. तर त्यावेळेस त्यांची एकदा तरी डोळ्याची तपासणी करून त्यांची दृष्टीची मोजणी किंवा मोजमाप करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यात जर असं वाटलं की बा दृष्टी तेवढी चांगली नाही तर मग एका नेत्ररोग तज्ञाकडे दाखवून मग त्याचा पुढचा उपचार. बरोबर. पण जेव्हा लहान मुलांच्या बाबतीत नेत्रविकार जेव्हा उद्भवतात तेव्हा बालरोग नेत्रतज्ञांकडेच जाणं योग्य आहे का? हो, कारण त्यांचं तशा पद्धतीनं ट्रेनिंग वेगळं झालेलं असतं. आणि कुठल्याही ब्रांचमध्ये आता जशा छोट्या छोट्या ब्रांचेस झालेल्या आहेत तशा डोळ्याच्या शास्त्रामध्ये जवळजवळ 7 स्वतंत्र वाहिन्या झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये लहान मुलांचे नेत्रविकार हा एक महत्वाचा भाग आहे. आणि इतक्या लहान वयातील मुलांचं म्हणजे काही तो फक्त छोटा डोळा आहे, मोठ्या माणसाचा छोटा डोळा असं ते नाहीये. तर त्याचं शास्त्र पूर्णतः वेगळं आहे, त्या तज्ञांनी प्राप्त केलेलं असतं. आणि सुदैवानं हे तज्ञ आता उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तर जवळजवळ अनेक जिल्ह्यांमध्ये हे तज्ञ आता उपलब्ध आहेत. बरोबर आहे. म्हणजे योग्य त्यांनी जर ट्रीटमेंट केली तर अगदी योग्य वेळेमध्ये तो सल्ला आणि ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते. बरोबर आहे. कारण की अनेकदा असं होतं की तितकीशी जनजागृती नसल्यामुळे आपण तितकं बघत नाही की आपण नेत्ररोग तज्ञाकडे जातो अगदी लहान मुलाला घेऊन. मात्र ती ट्रीटमेंट योग्य आहे की नाही ही पण खात्री करून घेणं आवश्यक आहे. नेत्ररोग तज्ञाकडे जरूर जावं. पूर्वी कसं असायचं, डोळ्यात तिरळा आहे काही आहे तर मूल मोठं होऊ द्या, मोठी झाली की बघू किंवा वयात आलं की बघू. तर तसं नाही, तुम्ही जितक्या लवकर बघाल आणि तसं तर 3ऱ्या-4थ्या वर्षी आणि अगदी 6व्या-7व्या वर्षाच्या आधी म्हणजे पहिली दुसरी तरी नक्की
मुलाची एकदा तरी डोळ्याची तपासणी करणं गरजेचं आहे. जो कोण आपल्या सगळ्यात जवळचा नेत्रतज्ञ असेल त्याच्याकडनं करावी, पण तपासणी जरूर करावी. बरोबर आहे. आपल्याला फोन आलाय, अजून आपण फोन घेऊया. एक नामदेव बोलतात, विचारा काय प्रश्न. नमस्कार नामदेव, बोला. मॅडम नमस्ते. नमस्कार. मी गंगापूर तालुक्यातून बोलतोय, जिल्हा औरंगाबाद. तर माझी मुलगी 5 वर्षाची, जन्मताच तिरळेपणा झालेला आहे. बरं, 5 वर्षाची आहे. हो. बरं, ठीक आहे. तुम्ही नेत्ररोग तज्ञांकडे जाऊन आलात का? नाही मॅडम. बरं बरं. तर आत्ताच आपण चर्चेमध्ये हे पाहिलं की 5 वर्ष म्हणजे तसा थोडा उशीरच झालाय. अगदी लवकरात लवकर तिला दाखवा नेत्रतज्ञांकडे आणि याची उत्तम ट्रीटमेंट होऊ शकते आणि याच वयामध्ये तिला चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. आणि थांबणं अगदीच चुकीचं होईल असं मला वाटतंय. म्हणजे बरोबर, बरं झालं या लवकर कार्यक्रमाच्या तुम्ही तपासून निमित्तानं घ्याल, तुमच्यापर्यंत तेवढं आम्ही चांगलं. पोहोचलो आणि ही ट्रीटमेंट या वयातच करायला पाहिजे हा मेसेज तरी तुमच्यापर्यंत पोहोचलो. बरोबर. कारण मी तुम्हाला म्हटलं ना, जनजागृती तितकीशी नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं. मात्र आपण या माध्यमातून हेच जनतेपर्यंत पोहोचवण्याचा खरं तर प्रयत्न आपल्या दारी करतो. म्हणूनच नक्की नक्की. आणि एमओएस आपल्या दारी, आणि एमओएसने हे नवीन उचललेलं पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे तिरळेपणाविषयी. आपल्या सोबत आहे डॉक्टर मिलिंद किल्लेदार आणि डॉक्टर परीक्षित गोगटे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार. डॉक्टर मिलिंद किल्लेदार, तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की एकूणच आपण तिरळेपणाविषयी मगासपासून चर्चा करतोय, मात्र नेमकं उपचार काय करायचे आणि कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? हा निर्णय मुख्यतः नेत्रतज्ञच घेतात आणि तपासणीनंतर हा निर्णय होतो की कोणत्या स्वरूपाची ट्रीटमेंट घ्यायची. आता आपण या स्लाइडमध्ये पाहतोय की चष्म्याच्या नंबरमुळे जो तिरळेपणा असतो त्याला चष्म्याचा वापर करून पूर्णतः कंट्रोल करता येतो. एका डोळ्याची नजर कमी म्हणजे आळशी डोळा असेल तर व्यायाम करून आपल्याला त्या डोळ्याची नजर वाढवता येते. काही विशिष्ट प्रकारचे तिरळेपणा हे विशिष्ट प्रकारच्या व्यायामामुळे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतात. आणि तिरळेपणाचं ऑपरेशन हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग. तर तेही आपल्याला लहान वयात सुद्धा करता येतं आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आपल्याला मिळतात. याचा अर्थ ज्यांचं राहून गेलंय, ज्यांचं वय पुढे गेलेलं आहे, त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. त्यांना जरी फंक्शन म्हणजे त्याचा उपयोग होण्याच्या दृष्टीनं विशेष वापर होत नसला तरी समाजामध्ये वावरताना एकमेकांच्याकडे बघताना जो काही कॉन्फिडन्स असावा लागतो तर तो मिळण्यासाठी निश्चितपणे कुठल्याही वयात, मी तर अगदी 64 आणि 70 वर्षाच्या वयांचे सुद्धा पेशंट्सचे तिरळेपणाचं ऑपरेशन करून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा कॉन्फिडन्स मिळवून दिलेला आहे. तर असं समजू नये की आमचा उशीर झालाय म्हणजे आता काही उपयोग होणार नाही. तर उशिराच्या वयामध्ये सुद्धा तिरळेपणाचं ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं आणि एक समाजामध्ये त्यांना विशिष्ट कॉन्फिडन्स लेवल मिळवता येते. तर ऑपरेशन हा त्यातला मुख्य भाग असं म्हणता येईल. पण अन्यही ट्रीटमेंट निश्चितपणे काही काही प्रकारामध्ये उपयोगी ठरू शकतात. बरोबर आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रिये व्यतिरिक्त इतर काही उपचार आहेत का, तर त्याविषयी काय मार्गदर्शन करा? आहेत. समजा कोणाला नर्व पॅल्सी झाली असेल, पॅरालिसिस झाला आणि त्याच्यामुळे तिरळेपणा आलाय, तर बरेचदा हा औषधाने काही महिन्यांनी बरा होतो. मग तेव्हा आपण ताबडतोब शस्त्रक्रिया सांगत नाही. मग त्यांना आपण एक डोळा बंद करून पॅचिंग सांगतो. म्हणजे त्यांना जे डबल दिसतं ते डबल दिसू नये. किंवा एक वेगळ्या प्रकारचे चष्मे असतात ज्यांना आपण प्रिझम स्पेक्स म्हणतो, तर तसे आपण चष्मे पेशंटना देऊ शकतो. काही विशिष्ट औषधं आहेत, न्यूरोटॉनिक्स आहेत जे पेशंटला देता येतात. आणि अगदी बालवयामध्ये काही तिरळेपणा आहेत जे मुलांना चष्म्याचा नंबर आहे, प्लस नंबर आहे, +4, +5, +8, तो चष्मा आपण लावत नाही म्हणून तिरळेपणा येतोय. तर आपण त्यांना नुसता तो चष्मा दिला तर त्यांनी तो तिरळेपणा पूर्णपणे चालला जातो. तर आपण अगदी नक्कीच औषधांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या चष्म्यांनी आपण जे लेझी आय करता ऑक्लुजन किंवा एक डोळा बंद करून जी ट्रीटमेंट आहे ती करून बघतो. आणि याने काहीच नाही झालं तर सगळ्यात शेवटी रामबाण ऑपरेशनचा हा उपाय आहेच. आणि ते अगदी वयोवर्ष 1 पासून ते वयोवर्ष 80 किंवा कितीपर्यंत सुद्धा आपण नक्की ऑपरेशन करून तिरळेपणा पूर्णपणे घालू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ऑपरेशन हा एक उपयुक्त खरं तर माध्यम आहे ह्या सगळ्यावरती, ते तर आहेच. पण त्याचबरोबर ऑपरेशन नंतर काळजी घेणं कितपत आवश्यक आहे? याच्यात एवढं मोतीबिंदूच्या ऑपरेशन सारखं नाही, कारण की आपण डोळा उघडून आतमध्ये ऑपरेशन करत नाहीये. जसं आपण मोतीबिंदू किंवा काचबिंदू करता करतो त्याच्याकरता
ही डॉक्टर किल्लेदारांची एक आपण छोटीशी सर्जरी बघतोय, एक सीडी बघतोय. तर याच्यामध्ये कसं आहे, ही डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला आपण ही ऍडजस्टमेंट करतोय स्नायूमध्ये. तर त्यामुळे तसं ही सर्जरी खूप सेफ आहे. त्याच्यामध्ये अगदी त्याच दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टीव्ही बघू शकतो, आपलं सगळं करू शकतो, आणि एक आठवड्याभरानंतर शाळेत जाऊ शकतं मूल, आपलं काम करू शकतं. आणि हे नवीन पद्धतीने दाखवताय, त्याच्यामध्ये तर फारसे टाके वगैरे पण काही पडत नाही. जे टाके असतात ते विरघळणारे टाके असतात, त्यामुळे त्याचं पण काही नाही. आणि थेंबाचं औषध 1 महिना 1.5 महिनाच डोळ्यात घालायला लागतं, आणि त्याच्यानंतर डोळा अगदी हमखास नक्की पूर्णपणे सरळ होतो. तुम्ही काय म्हणाल? साधारणतः कुठल्याही ऑपरेशनला एक विशिष्ट सक्सेस रेट असतो, म्हणजे किती प्रमाणात हे ऑपरेशन सक्सेस होतं. तर अनुभवी जर का तिरळेपणा विशेषज्ञांनी जर हे ऑपरेशन केलं तर साधारण 100 पैकी 85 लोकांचं एकाच ऑपरेशन मध्ये हे डोळे सरळ होऊ शकतात. आणि साधारण 15% रुग्णांना सेकंड किंवा थर्ड ऑपरेशन सुद्धा लागू शकतं. म्हणजे काही गुंतागुंतीचे सुद्धा तिरळेपणा त्यामध्ये असू शकतात, की ज्यांना मग दुसरं किंवा तिसरं ऑपरेशन लागू शकतं. बरोबर आहे. पण यातून निश्चितपणे आपल्याला रिझल्ट मिळतात हे नक्कीच. म्हणजे तिरळेपणा जाऊ शकतो, त्याला घाबरून जाऊ नका. एक चांगले उपचार उपलब्ध आहेत, हेच या निमित्ताने खरं तर आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं, आणि ते तुम्ही दोघांनी खूप छान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतंय. तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.